मी इंदिरापुरमच्या बाजूने जात होतो. 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या गाडीसमोर अचानक एक कोंबडा धावत आला. मी ब्रेक मारला, वाचला तो. मागून त्याचा कसाई आला. त्याने त्याला उचललं आणि घेऊन गेला. गाडी येऊन थोडा पुढे गेलो मी. मग म्हणालो नाही, परतावं लागेल. मी परतलो. मी म्हणालो तो कोंबडा हवा आहे मला, जो आता रस्त्यावर धावत होता. त्याला मला पाहून थोडं आश्चर्य वाटलं. बोलला तुम्ही पण? मग म्हणाला तो मोठा गडबड करणारा कोंबडा आहे. मी दुकान बंद करत होतो आणि जेवढे उरलेले कोंबडे होते त्या सर्वांना एका जागी टाकत होतो. इतक्यात तो निसटून पळाला. निघूनच गेला असता, मोठं नुकसान केलं असतं त्यानं. तो असाच करतो. मी म्हणालो नाही, तोच वाला हवा आहे. तर तो घेऊन आला उद्धट विद्रोही कोंबडा. मी त्याला गाडीत बाजूच्या सीटवर ठेवलं आणि बोधस्थळी घेऊन आलो. राहिला तो 1.5, 2, 2.5 वर्ष साधारण. एकदम मस्त कोंबडा. तो झाला होता 8-10 किलोचा. जितू नाव ठेवलं होतं आम्ही त्याचं. तुम्हाला जर बोचतल मध्ये यायचं असेल तर आधी त्याच्याशी झुंज द्यावी लागत असेल. पूर्ण परिसरात तो मोकळा फिरायचा आणि नवीन माणूस पाहून अजिबात परवानगी द्यायचा नाही. तू आहेस कोण, आलास कसा? फोटो आहेत, व्हिडिओ आहेत जिथे तू लोकांना पळवतोय. त्याच दिवशी तो कापला गेला असता. वाचणार नव्हता तो, पण त्याने असं काही केलं जे जरा वेगळं होतं. जेवढाही त्याच्यात जीव होता त्याने तो जीव दाखवला. तुम्ही खूप जास्त नाही करू शकत, पण जेवढं करू शकता तुम्ही तितकी तरी हिंमत दाखवली का जितकी एक कोंबडा दाखवू शकतो. तो सुटून पळाला. तो रस्त्याकडे आला की गाडी खाली चिरडून मारल्या गेलो तो मरीन, पण याच्यासोबत राहणं मान्य नाही. गाडी कदाचित त्याला चिरडून नेली असती, कदाचित माझ्याच टायर खाली आला असता तो, पण नाही आला. मदत मिळते, आधार मिळतो, चमत्कार होतात. थोडा विश्वास तर ठेवा. एकच वाचला. कोण वाचला? ज्याने हिंमत दाखवली. तो जेवढं करू शकत होता ते त्याने केलं. त्याच्या पुढचं काम ईश्वराचं.